ही कहाणी आहे आराध्या नावाच्या मुलीची। आराध्याला लहानपणापासून सरकारी नोकरीची खूप आवड होती। आराध्या नेहमी आपल्या पप्पांना सांगायची की पप्पा, मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे, मला सरकारी नोकरी करायची आहे। पण तिच्या पप्पाची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने आराध्याच्या पप्पाने तिला सांगितलं की पोरी, तू आता लग्न करून घे। तेव्हा आराध्याने तिच्या वडिलांकडे एक हट्ट केला, पप्पा, मी लग्न करेल तर सरकारी नोकरीवाल्याशीच। तेव्हा तिच्या वडिलांनी एक पोलीस कॉन्स्टेबल याच्याशी तिचं लग्न जमवलं। त्यानंतर आराध्याचं लग्न झालं। लग्नानंतर काही दिवसांनी आराध्याला असं कळालं की ज्या स्त्रीचा नवरा सरकारी नोकरीमध्ये आहे आणि जर तो वारला तर त्याची जागा त्याच्या बायकोला मिळते, असं आराध्याला कळालं। आराध्याला असं कळाल्यानंतर ती आपल्या नवऱ्याची मरण्याची रोज वाट पाहायची। प्रत्येक देवाला नवसही करायची की माझा नवरा कधी मरतोय अशी ती सारखी वाट पाहत असायची। पण असं काही करून तो नवरा काही मेला नाही, म्हणून तिनं उंदराची पुढे आणून त्याच्या जेवणामध्ये टाकून नवऱ्याला मारून टाकलं। नवरा मेला आणि पोलिसांनी छानबीन केली। त्यानंतर स्पष्ट झालं की आराध्यानेच तिच्या नवऱ्याला जीव मारला आहे। तेव्हा पोलिसांनी आराध्याला विचारलं की तू तुझ्या नवऱ्याला का मारलंस? तेव्हा आराध्यानं उत्तर दिलं की माझ्या नवऱ्याची सरकारी नोकरी मला लागावी म्हणून मी माझ्या नवऱ्याला जीव मारला। तर विचार करा, एक बाई आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी किती हद्द पार करू शकते।